नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत गौशाळेत. तर सोलापूरमध्ये बार्शी रोडला गौशाळा आहे. सोलापूर बस स्टँड पासून एक 7-8 किलोमीटरवर आहे, रोडलाच आहे. तर आपण आज गौशाळा बघणार आहे. त्याआधी कोण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. मित्रांनो, हा खूप मोठा परिसर आहे आणि इथं 750 गायी आहेत. ज्या कसायाकडे गायी असतात त्या कसायाच्या तावडीतून सोडून इथं गायी आणून सांभाळल्या जातात, किंवा कोणीही ज्यांना होत नाही तेही आणून इथं सोडतात. गायी असू दे, म्हैस असू दे, कुठलाही प्राणी असलं ना तर ते इथं आणून सोडतात आणि इथली गौशाळा त्या प्राण्यांचं सांभाळ करते. तर मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मात गाईला माता मानले जाते. ज्यांच्या घरात म्हणजेच अंगणात गाय असते त्यांच्या घरातले वास्तुदोष आपोआप नष्ट होतात. धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास्तव्य आहे असे मानले जाते. म्हणूनच गायीचे पूजन केल्याने 33 कोटी देवींचे पूजन केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. गायीवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो. हे बघा मित्रांनो, खूप मोठं असं शेड आहे तिथं. 750 गायी म्हटल्यावर तुम्ही विचार करा किती मोठं असणार आहे ते. तर खूप साऱ्या गायी आहेत तिथं. इथं मला वाटते बांधलेले 200-250 असतील आणि बाकीचे त्यांनी चरण्यासाठी सोडलेले आहेत. तर टोटल 750 गायी आहेत असं त्यांनी सांगितलं आपल्याला. तुम्ही बघू शकता. गायीच्या पाठीवर म्हणजेच वरच्या भागात, शेपटीच्या वरच्या भागात सूर्य आणि केतू नाडी असते, जी सूर्याच्या किरणापासून रक्तात सूर्यक्षार निर्माण करते. हे सूर्यक्षार गायीच्या दुधात उतरते, त्यामुळे गायीचे दूध मनुष्यास अमृत समान आहे. या सूर्यक्षारामुळे गायीचा दुधाचा रंग किंचित पिवळसर असा असतो. तर असे खूप सारे म्हणजे फायदे पण आहेत, आपल्याला फायदे आहेत. तर म्हशी पण आहेत बरं का. म्हणजे जे कोणी हे सांभाळत नाही वगैरे असं तर ते आहे तिथं सगळं. आणि खूप मोठा परिसर आहे मित्रांनो. हे पाठीमागचं दिसते ना ते गाई चारासाठी सोडले होते. आणि हा गोडाऊन आहे, जे गायींना खाण्यासाठी लागते ना ते इथं चारा आहे, त्यांचा वैरण आहे, ते कट वगैरे करून ठेवलेले आहे त्यांनी. मशिनरी पण आहेत त्यांच्या इथं. तर हे साठा आहे. आणि ज्यावेळेस गाई चरून येतात संध्याकाळी इथला चारा टाकला जातो गायींना. इकडं कबुतरांसाठी आहे मित्रांनो. इथं कबूतर पण भरपूर आहेत, त्याच्यामुळे त्यांना थोडं ते खायला टाकलं होतं. खूप काय काय आहे. हे बघा, वासरू किती छान आहे ना, किती सुंदर आहे, पांढरं शुपट. वासरं पण खूप होती तिथं. बड़ का झाड़ है, वो बड़ के झाड़ के हिसाब से गाय को परिक्रमा देके गाय को खाना खिलाएंगे ना तो दोष मिटता, निवारण होता है. हिंदू शास्त्र के हिसाब से ये विधि विधान से बनाया है. 7 गाय अलग अलग जाति के, अलग अलग जाति का बनाएगा. वो सामने से परिक्रमा देगा तो उसको खिलाएगा, हवन वगैरह भी करेगा. तो ये जो लेडीजों का जो बीमारियां होते हैं उसका निवारण होता है हिंदू शास्त्र के अनुसार. थँक्यू सर. मित्रांनो, हे झाड दिसते तुम्हाला, तर कृष्ण ह्या झाडाखाली बासरी वाजवत होते, त्यामुळे हे झाड इथं आहे असं त्या काकांनी आम्हाला सांगितलं. हे बघा, वासरू खूप छान वासरं आहेत तिथं. 5-6 दिवसाखालीच्या वासरांना कसायाच्या तावडीतून सोडवून आणले म्हणे. एक 7-8 वासरं आहेत त्या दिवशी आणलेले त्यांनी. हे बघा वासरं, हे कसं थोडा असं आजारी आहेत म्हणे इकडचे, काही लागलेले वगैरे आहेत त्यांना. रोडवर वगैरे फिरतात ना ते सगळ्या गायी पण हे आणतात इथं सांभाळण्यासाठी, त्याचा सांभाळ करतात. मित्रांनो, हे एक ट्रस्ट आहे आणि ह्या गौशाळेची जागा टोटल 10 एकर आहे. त्यामध्ये 6 एकर गायी चरण्यासाठी मोकळी आहे आणि 4 एकरमध्ये त्यांनी हे शेड वगैरे मारलेत की गायी बांधण्यासाठी, गोठा वगैरे. आणि तिथंच ही अशी सुंदर अशी बगीचा पण आहे. खूप छान सुंदर बगीचा आहे, खूप भारी मेंटेन केलेला आहे त्यांनी. त्या लहान लेकरांना खेळण्यासाठी घसरगुंडी आहे, झोका आहे, हे असं आतमध्ये बसायला वगैरे आहे छानसं.
खूप छान प्रसन्न वातावरण आहे तिथं. हे बघा, झोका वगैरे आहे, घसरगुंडी आहे. आणि जी व्यक्ती गायीची नित्यनेमाने पूजा करतात ना, त्यांच्यावर सर्व देवी देवतांची कृपा असते. असे म्हणतात की सूर्यास्तानंतर गायी रानातून ज्यावेळी घरी येतात त्यावेळी त्यांच्या पायाला जी धूळ लागलेली असते, धुळ्याचे कण अडकलेले असतात, त्या धुळीच्या कणातून व्यक्तीचा पापाचा सर्वनाश होत असतो असंही म्हणतात. हे बघा मित्रांनो, किती सुंदर असं बगीचा आहेत ना. आणि गाय दान करणे पण खूप शुभ मानले गेले आहे. तुम्हाला माहितच आहे, गाय दान म्हणून देतात. हे बघा, कोरफड पण आहे तिथं, खूप सारे कोरफड आहेत तिथं. आणि पितृदोषातून हे बघा मित्रांनो, इथं बदक किती छान आहे ना, किती सुंदर आहे ना. बदक पण कोणीतरी आणून सोडलंय म्हणून असं त्या काकांनीच सांगितलं मला. आणि हां, मी काय सांगत होते तुम्हाला, हां, पितृदोषातून मुक्त होण्यासाठी पण अमावस्याला गाईला गोळ पोळी हिरवा चारा खायला द्यावा असंही म्हणतात. त्यानंतर हे बघा, किती छान पाण्याचं डेकोरेशन केलं त्यांनी. 2-3 आहेत असे तिथं लाईटीचे, पाण्याचे डेकोरेशनचे आहेत. खूप छान आहे. तुम्ही पण कधी आलात तर सोलापूरला नक्की गोशाळेला भेट द्या. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असाल तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्ही पूर्ण बघितला असेल तर नाही, पूर्ण बघाच तुम्ही व्हिडिओ नक्की. ओके, तर बाय मित्रांनो.